असा निर्णय घेतला आहे की आम्ही क्लासेसमध्ये परत चाललो. लवकरच आम्ही क्लासेसला परत जाऊ आणि अकॅडमिक सुरू ठेवूनही आम्ही आमचा प्रोटेस्ट विविध स्तरांवर सुरू ठेवू. दिवसानंतर एफटीआयच्या विद्यार्थ्यांचा संप मागे, आंदोलन मात्र शांततेच्या मार्गाने सुरूच राहणार. इंद्राणी मुखर्जीला डेंग्यू झाल्याचा संशय, जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल. बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी नगरसेवकांना बोलवण्यात आलं चौकशीसाठी. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच शिवसेनेच्या नगरसेवकांचीही होणार चौकशी. जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीला वीज शुल्कात कोणतीही सूट दिली नाही, काँग्रेसचा आरोप निराधार. ऊर्जामंत्री बावनकुळेंचं स्पष्टीकरण. डॉक्टर दाभोलकर हत्याप्रकरणी 2 संशयितांची नावं हायकोर्टात सादर. बंद लिफाफ्यात सीबीआयनं हायकोर्टात सादर केली आहेत नावं. अटक झाल्यानंतरची छोटा राजनची पहिली दृश्य आयबीएन नेटवर्ककडे. मला कुणाचीही भीती नाही, छोटा राजनची तरपोटी. ठाण्यामध्ये तब्बल 12,000 टन डाळी आणि कडधान्य जप्त. पोलीस आणि पुरवठा विभागाची धडक कारवाई. आणि फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गनं दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांशी साधला संवाद. म्हणाला, चुका करायला घाबरू नका, बिनधास्त प्रयोग करत रहा.